तर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल होणार आहेत। यानिमित्त मुंबईमध्ये मराठा मोर्चा समन्वयक कशा प्रकारे तयारी करतायत, कशा प्रकारे या मोर्चाचा मार्ग असेल या संदर्भात मराठा मोर्चा समन्वयक वीरेंद्र पवार यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील लाखो मराठ्यांसह मुंबईत दाखल होणार आहेत। या दृष्टीने मुंबईमध्ये कशा प्रकारे तयारी झालेली आहे, मुंबई पोलिसांचा कसा प्रकारे सहभाग किंवा मुंबई पोलिसांकडून कोणत्या आदेश आणि नोटिसा देण्यात आल्या त्या संदर्भात बातचीत करणार आहोत। आपल्यासोबत मराठा मोर्चा समन्वयक वीरेंद्र पवार सर आहेत। पवार सर, काय सांगाल, कशा प्रकारे तयारी सुरू आहे? उद्या आंदोलन हे मुंबईत धडकतंय, खरं तर प्रजासत्ताक दिन सुद्धा आहेत, मोठा पोलीस फौजफाटा असणार आहे। संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देश पण नाही तर संपूर्ण जग बघतंय ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे। आज अजून ते जी काल लोणावळ्याला सभा होती ती आज 11 वाजता आहे आणि इतके लोक त्यांच्यासोबत आहेत की ते कधी उद्या मुंबईमध्ये किती वाजता पोहोचतील हे तेच सांगू शकतात। आज मुंबईची जर तुम्ही तयारी सांगितली तर मुंबईमध्ये आमची संपूर्ण तयारी झालेली आहे। आज संपूर्ण देशाला माहिती आहे ते मुंबईमध्ये येत आहेत आणि मुंबई पोलिसांना माहिती नाही किंवा राज्य सरकारला माहिती नाही की ते मुंबईमध्ये येत आहेत, ते कुठे बसणार आहेत ते त्यांना माहिती नाही। एवढं जर असेल तर कठीण आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की आलेली जी जनता आहे ती महाराष्ट्राची जनता आहे, ह्या महाराष्ट्रातली लोक आहेत। ते आज शेतकरी आहेत, त्याच्यामध्ये मजूर आहेत, माथाडी कामगार आहेत, हमाल आहेत, हे सर्व आपल्या हक्कासाठी मुंबईमध्ये येत आहेत। उद्या 26 जानेवारी आहे। मी पुन्हा एकदा सांगतो की मराठा क्रांती मोर्चा महामुंबईतर्फे उद्या ध्वजारोहण आझाद मैदानवरती होणारच। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।